काढलेला, आतमधलं ड्रेसिंग टेबल मधलं काढलं होतं. मित्रांनो, आपल्याला सूत्रांकडून कळालं होतं की माव चालायला लागलेलं आहे. मग काय, तुमचा भाऊ जाऊन पोहोचलेला डायरेक्ट फोर संगीत. मित्रांनो, हे बघून तर तुम्हाला कळूनच चुकलं असेल आपण कुठं आलेलो आहे. आता आपण आलेलो आहे सरप्राईज द्यायला. आता देऊ आपण वरती जाऊन सरप्राईज. वरती जाऊन आता आपण काव्याची रिॲक्शन चेक करू, कारण की आपण खूप दिवसात आलेलो आहे. आता हो, तिथे रिॲक्शन काय असेल. हत्ती मेरा साथी. आपण चाललो होतो इकडे, पण इकडे डायरेक्ट पावसाचं वातावरण झालं होतं. बघू शकता जसं की तुम्ही. पहिल्यांदा गेल्या गेल्या मला माऊनी ओळखलंच नव्हतं. खूप दिवसात नाही गेल्यामुळे काय माऊला घेतलं बसलो माऊसोबत टाइमपास करत. मग बोलायला शिकली का नाही तू? काय मागं बघा तिकडे हत्ती बसलाय. आणि आमची माऊ काय दिवसांनी तेव्हाला व्हिडिओ करणार आहे, तोंडाला लाल थापून केस फिस उभा करून. ये देख के मेरा मन नहीं भरा तो फिर से मैंने उसको चला नहीं का बोला. कपाटातलं पसारा काढलेला, आतमधलं ड्रेसिंग टेबल मधलं काढलं होतं. तेवढंच काकीने माऊनी केलेल्या करामध्ये मला सांगितलं आणि काव्या बसली होती ड्रॉइंग करत. अगदी थोड्याच वेळात आपलं काम करून आपण पण निघलो डायरेक्ट घरी येण्यासाठी, कारण की मला होतं दुसरं काम.